बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे जे 3 आरोपी सध्या पोलिसांच्या 2 आरोपी पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत, एक आरोपी फरार आहे। मात्र त्यांचं वास्तव्य कुर्ल्यातल्या ज्या भागामध्ये होते तिथे आपण पोहोचलेलो आहोत। पटेल चाळ जी आहे त्या पटेल चाळीमध्ये पोलीस पटेल चाळीमध्ये हे सगळे आरोपी राहत होते आणि 3 आरोपींचं वास्तव्य पोलीस पटेल चाळीमध्ये होतं आणि या अशा चाळीमध्ये आपण पाहतो की एकूण 4च घरं आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी दुसरं घर हे आरोपींच्या निवासस्थानाचं ठिकाण होतं। मागच्या 1.5 महिन्यापासून त्या आरोपींचं वास्तव्य या भागामध्ये होतं आणि त्यांच्या माध्यमातून इथेच राहून बाबा सिद्दीकी यांच्या घर आणि कार्यालयाची रेकी सुद्धा करण्यात आलेली होती। हा सगळा कट याच पटेल चाळीमध्ये शिजलेला होता। काही स्थानिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कधी त्यांनी या 3ही लोकांना पाहिलेलं होतं का, काय नेमके त्यांच्या हालचाली होत्या, कधी कधी बोलणं होत होतं का। एक काका आपल्यासोबत आहेत। 3 आरोपी इथेच होते। तुम्ही कधी त्यांना पाहिलेले तिघांपैकी फक्त एकट्याला पाहिलेलं आहे। कधी त्यांचं कोणाशी बोलणं झालं असेल किंवा कधी नाही इथे उभा राहून सिगरेट प्यायचा फक्त। कधी बोलणं झालं? तुम्ही सांगत होतात मी माझ्या कुत्र्यांना घेऊन सकाळी वॉकला नेतो ना, फक्त विचारायचे अंकल कुठली ब्रीड आहे, मी बरं अमेरिकन बुल्ली आहे, बस तेवढंच। तुम्हाला मगाशी फोटो दाखवला तेव्हा तुम्ही तिचं वर्णन करत होतात, हा दाढीवाला तोच होता, तोच गुरनेल सिंग। नाव तर नाही माहीत, कधी काय आपण बातचीतच नाही तर नाव कसं तुम्हाला सांगू शकतो मी। बाकी मुलगा तर तोच आहे, देर इज नो डाऊट इन दॅट। तुम्ही म्हणत होतात की तो चेहऱ्यानं खूप शिकलेला वाटत होता आणि आता तुम्हाला हे ऐकून सगळं बघून धक्का बस। इंग्लिश बोलत होते ना, तर कोणला वाटणार का असा मुलगा असणार? इंग्लिश बोलणारा परफेक्ट इंग्लिश होती त्याची। पण आता कालपासून आपण पाहतोय की त्यांच्या हत्या झाल्यानंतर पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे। गुरनेल सिंग स्वतः पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पोलीस या ठिकाणी आलेले होते, कधी पोलिसांना पाहिलं किंवा या सगळ्या चौकशी दरम्यान कधी? फक्त या लोकांनी सांगितलं बाजूवाल्याने का रात्री पोलीस इथे आले होते बोललं, एवढंच माहीत पडलं। आता तुम्हाला पाहून मग मी माझ्या ऑफिसमधून आलो आणि मी गाडी थांबवली। 3 लोकांचं वास्तव्य इथे होतं, जे हत्यारे आहेत, मारेकरी आहेत बाबा सिद्दीकी यांचे। इथली परिस्थिती नेमकी काय सांगते? हे घर नेमकं कोणाच्या नावावरती आहे आणि मागच्या 1.5 महिन्यापासून वास्तव्य असताना कधी असं जाणवलं? कोण नरेश म्हणून आहे त्याच्या नावावर आहे आणि जसं त्याने बाजूवाल्याने सांगितलं तो बुद्ध कॉलनीमध्ये जातो, मी तर त्या नरेशला पण पाहिला नाही आजपर्यंत। आता हे ऐकल्यानंतर सगळं धक्का बसतो। तर धक्का बसणारच ना। आता हे पोलिसाचं काम आहे, 11 महिनेवाल्यांना जे राहायला देतात जर चौकशी झाली पाहिजे। आपण पाहतो की हे 3 आरोपी ज्या घरामध्ये राहत होते, आजूबाजूच्या लोकांना तेवढं फारसे त्यांचे चेहरे आठवत नाहीयेत। मात्र आता हे सगळी माहिती पडल्यानंतर त्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे। ज्या घरात आरोपी राहत होते अगदी त्याच्या बाजूला शेजारी राहणारे मोईन आपल्यासोबत आहेत। आपने कभी उनको देखा था, कभी बात हुई थी या फिर चेहरे से अभी पहचानने में आ रहे? एक बार घर के बाजू का सफाई करने के लिए मैं नॉक किया था तो हल्का सा विंडो ओपन किया था। आप फोटो दिखाने के बाद थोड़ा सा एहसास हुआ कि वो छोटे हाइट वाला हो सकता है, चेहरा मैच हो रहा है। बाकी किसी से मुलाकात नहीं हुई। 24 घंटा रूम की लाइट ऑन रहती थी। वो लोग जूता वगैरह सुखाने, कपड़ा सुखाने ये जाली पे आते थे बाहर बस। कभी उनसे मिलने कोई आया हो, कभी बात करने की कोशिश या फिर अंदर से कुछ आवाजें आती हो? कुछ नहीं। घर के ओनर को एक बार हम लोगों ने कांटेक्ट करने की भी कोशिश किए थे कि सफाई कराओ, तो कांटेक्ट भी नहीं हुआ। घर के ओनर ने किसको रेंट पे दिया ये हम लोग को अंदाज भी नहीं था। आप लोग आने के बाद मालूम पड़ा कि ऐसे लोग भी यहाँ रहते हैं। उनके हालचाल कैसे थे? कभी अंदर जाते वक्त देखा हो, बाहर निकल? ऐसा समझ में आता था कि सिंपल हो रहा है, कुछ ऐसा स्पेशल नहीं था, नॉर्मल लोग थे जैसा रहते हैं। बाबा सिद्दीकी जी की हत्या होने के बाद पुलिस के रिकॉर्ड में ये आरोपी आए हैं। 2 लोगों को गिरफ्तार किया जा चुका है, जो दोनों यहाँ पे रहते थे। वो सब देखने के बाद आपको ऐसा लगा कि ये बाजू में रहते थे, हमें इतने दिन में कुछ भी संदेह नहीं हुआ, या फिर अभी गिरफ्तारी होने के बाद बहुत घबराहट तो हो रही है कि कुछ भी सिक्योर नहीं रहा अब। लेकिन ये है कि जिसका घर है, जो ओनर है, उसको पकड़ना चाहिए और बोलना चाहिए कि तू किसको रेंट पे दिया, तो वो मेन चीज़ वही है। मालिक से बात हुई या फिर पुलिस आए थे घर पे? पूछताछ के दौरान आपसे पुलिस ने कभी बात करने की? पूछी, जो भी पूछा मैंने बताया, क्योंकि वाकई में कुछ पता ही नहीं है कि कौन लोग आए, अंदाज नहीं था। ये सब मामला होने के बाद अभी समझ में आ रहा है। तर पोलीस पटेल चाळीत राहणारे हे मोईन आहेत आणि जे आरोपींच्या रूमच्या अगदी शेजारी त्यांची रूम आहे। आपण थोडंसं पुढे जाऊन आपण पाहूया ज्या खोलीमध्ये आरोपी राहत होते। ही पोलीस पटेल चाळ आहे, जी ही दृश्य आपण दाखवतो। एकूण 4 घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 4 घरापैकी दुसऱ्या नंबरचं घर हे आरोपींचं होतं। सध्या घराला कुलूप आहे आणि आतले दृश्य आपण पाहतो की सगळे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, गाद्या आहेत। त्याचबरोबर जे चप्पल आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी वापरले होते, जे फोटोमध्ये सुद्धा कॅप्चर झालेले आहेत, त्या चपला सुद्धा या ठिकाणी आतमध्ये पडल्याचं पाहायला मिळतंय। तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या बाटल्या ज्या या रूमच्या आतल्या बाजूला किचनमध्ये पडल्याचं पाहायला मिळतं। हेल्मेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आरोपींच्या हालचाली शांत स्वभावाच्या वाटत होत्या, मात्र आतमध्ये राहून तो एवढा मोठा कट रचत होते। बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांच्या हत्येचा प्रयत्न
प्लॅनिंग जे आहे ते याच खोलीत राहून आरोपींच्या माध्यमातून केलं जात होतं आणि अखेर परवाच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या आरोपींनी केलेली आहे. मात्र आरोपी कुर्ल्यातल्या विबीनगर परिसरातील ज्या पोलीस पटेल चाळीत राहत होते त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो की मागच्या 1.5 महिन्यापासून जरी आरोपींचं वास्तव्य या ठिकाणी असलं तरी मात्र आजूबाजूला कधीही लोकांना संशय आलेला नव्हता. कुठल्याच पद्धतीची संशयास्पद हालचाल आम्हाला वाटत नव्हती. मात्र आता हे ऐकल्यानंतर धक्का बसतोय अशी प्रतिक्रिया ही सगळ्या स्थानिक रहिवाशांची आहे. त्यामुळे पोलिसांच्या आता या ठिकाणी फेरी वाढू लागलेली आहेत. आपण पाहतो की घराला कुलूप सुद्धा लागलेला आहे. या आरोपींच्या अटकेनंतर स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी भेट दिलेली होती. सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न केलेला होता. नरेश नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही खोली असल्याचं सांगण्यात येतं आहे आणि ॲग्रीमेंट नेमकं कुणी केलं किंवा कशा पद्धतीनं झालं या सगळ्या गोष्टींची चौकशी आता होते आहे. पोलिसांच्या माध्यमातून या लोकांना रूम देताना जे पोलीस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स असतात, कागदपत्र असतात, त्याची पूर्तता पूर्णपणे झाली होती का, ॲग्रीमेंट करताना या सगळ्या गोष्टींची पडताळणी झालेली होती का, या सगळ्या गोष्टींची सुद्धा पूर्तता केली जाणार आहे. मात्र आता आपण पाहतो की घराला कुलूप असल्याचं पाहायला मिळते. आतमध्ये सगळे कपडे सुद्धा अस्तव्यस्त पडलेले आहेत कारण हत्येनंतर आरोपी हे घरीच परतले नव्हते. त्यांना स्थानिक लोकांनी आणि पोलिसांच्या मदतीने घटनास्थळावरतीच अटक झालेली होती. त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की दलाल या ठिकाणी खूप आहेत. त्यामुळे कुणीही कोणाला रूम देतं, कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आता अशा कुर्ल्याच्या विबीनगर परिसरातील मायकल स्कूलच्या अगदी बाजूला असणाऱ्या या पोलीस पटेल चाळीत आरोपींचं वास्तव्य होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी आता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.